कथेचं नाव अबोला. लेखक प्राध्यापक रसूल सोलापुरे. दुपारच्या वेळेत पोस्टमन आला. शोभाचं नाव घेऊन एका पाकिटात बंद असलेलं पत्र टाकून गेला. शोभाच्या गावात पोस्ट ऑफिस नव्हतं. फक्त 150-200 उंबरठ्याचं कुंडली गाव. डोंगर कपारी ठिकठिकाणी विखुरल्यासारखं होतं. गावाला रस्ते उंच सकल नागमोडी वळणानं फिरलेले होते. त्यामुळे 5 किलोमीटर अंतरावरील जरा मोठं वाहतुकीची सोय असलेल्या धावडी गावातून पोस्टमन पत्र द्यायला यायचा. आठवड्यातून एकदा त्याची फेरी असायची. काही पत्र नसली तरी महिनाभरही त्याची फेरी व्हायची नाही. पत्र असली तरी 1-2 पत्रापलीकडे काही नसायचं. बाजारहाट करायला कुंडलीचे लोक धावडीला गेले तर तिथेच पत्र घेऊन येत असत. तेवढीच पोस्टमनची फेरी वाचत होती. आपल्या नावानं पत्र आलेलं पाहून शोभाला फारच चमत्कारिक वाटलं. कोण आपल्याला पत्र पाठवणार? राघव? छे. त्यानंतर भेटणं दूर, बोलणंही टाळले. तब्बल 10 वर्षाचा कालावधी उलटला. कसं बस लग्नाचं 1 वर्ष झालं. अगदी सुखाचा संसार सुरू होता. पण आईला उलट बोलले म्हणून इतका राग त्यानं धरावा, हे शोभाला खूपच विचित्र वाटलं होतं. राघवला किती समजावलं, क्षमा मागितली, पण नाही. त्यानं धरलेला अबोला दोघातील दरी रुंद करत गेला. शोभाई हट्टाला पेटली. आईची चूक त्याला कधी दिसली नाही. लहानशा गोष्टीवर त्यानं केलेला राईचा पर्वत शोभाला आवडला नाही. राघवला सोडून ती कुंडलीला येऊन राहिली. मध्यंतरी आई वडिलांचं देहावसान झालं तरी तो भेटायला आला नाही. शोभा यामुळे अधिकच चिडली होती. तिने ठरवलं होतं, बस एकटं जगायचं, पडेल ती कामं करून पोट भरायचं, पण पुन्हा राघवकडे जायचं नाही. आपल्या नशिबात देवानं संसारच दिला नाही असं समजून तिनं आपला जीवनक्रम सुरू केला होता. हळूहळू राघव शोभाच्या विस्मृतीत गेला होता. पाकिटावरील हस्ताक्षर पाहताच शोभाच्या चेहऱ्यावर एकदम फेरबदल झाला. घटकाभर त्या बंद पाकिटाकडे ती पाहतच राहिली आणि एक हलकासा सोस्कारा टाकून ती भिंती लगतच्या खांबाला टेकली. थोड्याशा वेळानं ती उठली. जड अंतकरणानं ते पाकिट खिडकीत ठेवलं. ते फोडून वाचायची तिची जराही इच्छा होत नव्हती. इतक्या वर्षानंतर राघव पत्र कशासाठी पाठवतोय? आपली बायको जगली का मेली? कशी जगते याचा जराही विचार त्याला आला नाही. त्यानं दुसरं लग्न केलं नाही हे जरी खरं असलं तरी माझ्या संसाराची स्वप्न अशी पायाखाली चुरगळण्याचा त्याला काय अधिकार होता? अशी कोणती चूक घडली म्हणून त्यानं मला इतकी कठोर शिक्षा द्यावी? नव्या संसारात ठाई ठाई दारिद्र्य डोकावत होतं. कसली जुनीरं नेसून राघवाच्या संसारात मी हसून दिवस काढत होते. कधी तक्रार केली नाही. बायकोशी 2 शब्द गोड बोलण्यानं तिला आनंद होणार असेल तर तेवढंही सुख तिला लाभू न देणं ही राघवाची कसली माणुसकी होती? मी पतिप्रेम जपायचं तरी कसं? शोभा गहन विचारात गळून गेली. शेणानं सारवलेल्या मातीच्या जमिनीवर सतरंजी पसरून शोभा त्यावर कलंडली. बाजूच्या कंदिलाची वात तिनं बारीक केली. घरात अंधुक प्रकाशाचं आवरण कानाकोपऱ्यात पसरलं. शोभाच्या हृदयात राघवाच्या पत्रामुळं कल्लोळ माजला होता. या कुशीवरून त्या कुशीवर ती सारखी फिरत होती. का वाचलं नाही पत्र? पण का वाचायचं ते? माझ्या आई वडिलांची त्याला दया आली नाही. अशा पाषाण हृदयाच्या माणसाचं पत्र तरी काय असणार? काय लिहिणार तो? त्याच्या मनात थोडाही प्रेमाचा ओलावा नाही. तो असं हृदयस्पर्शी लिहिणार तरी काय आहे? विचार करता करता शोभाला आज कसली तरी कधी वाटली नव्हती एवढी भीती वाटायला लागली होती. कंदिलाच्या मंद प्रकाशात कानाकोपऱ्यात चोरून उभारलेला अंधार
तिला भेडसावत होता. तिचा जीव धस्स धस्स करत होता. हातापायातून सर्व शक्ती निघून गेल्याप्रमाणे तिला वाटत होतं. धडपणे उठून उभं राहण्याचंही आपल्या पायात त्राण राहिलं नाहीत, अशी तिला मनोमन जाणीव होत होती. स्वतःशीच ती गांगारून भेदरून गेली होती. ती तशीच निशब्द निस्तब्ध पडून राहिली होती. तासामागून तास निघून जात होतं, पण काही केल्या शोभाचा डोळा लागत नव्हता. काही वेळ तिच्या मनात येत होतं उठावं आणि आताच ते पाकिट फोडून पत्र वाचावं, पण अंथरुणावरून उठता उठता ती पुन्हा थांबत होती. फक्त विचाराने तिचं मस्तक सुन्न झालं होतं. ती सुन्न होऊन पडली होती. नकळत तिच्या डोळ्याला झापड आली. तोच तिच्या जवळ कसलीशी चाहूल झाली. पुन्हा शांत निस्तब्धता, अगदी पहिल्यासारखी शांतता. काही वेळानं परत तिच्या डोळ्यांना झापड आली. कोणाच्या तरी उष्ण श्वास तिच्या चेहऱ्याजवळ येतो आहे असं तिला वाटलं. थरकाप झाला शोभाच्या जीवाचा. पाणी झालं तिच्या काळजाचं. शोभा ताडकन किंचावून उठली. अंधारातून त्या भयावह शांततेत तडफडत भिंतीजवळच्या कंदिलाची वात मोठी केली. साऱ्या घरभर कंदिलाचा उजेड सांडायला लागला. कुठं कोण होतं? ती तर एकटीच होती. मग इतका स्पष्ट भास कसा? माझ्या मनाचाही खेळ आहेत का? तिचं सर्वांग थरथर कापत होतं. त्या थंड वातावरणातही तिचं सर्वांग घामानं भिजलं. राघवाचं पत्र आता तिच्या भीतीत भर घालत होतं. शोभा थोडी सावध झाली. सगळ्या बाजूनी आधार नसलेल्या माझ्यासारख्या अबलेचा संरक्षण करता परमेश्वराशिवाय दुसरा कोण असू शकतो? लग्नापासून आजपर्यंत फक्त दुःखाशिवाय आपल्याला काय मिळालं? आपलं जीवन म्हणजे निभिड निराशेनं आणि पर्वता एवढ्या दुःखाच्या राशीत दडपून गेले. यात आईच्या प्रेमाचा ओलावा मिळाला होता. आई शहाणी होती. स्वतः दुःख करणं म्हणजे आपल्या मुलीचं दुःख वाढवणं हे तिला पक्क ठाऊक होतं. म्हणून राघवाचा विषय ती किंचितही तोंडातून बाहेर काढत नव्हती. माझ्या सुखासाठी ती खूप कष्ट घेत होती. मुलीच्या विचारानं स्वतः तळमळायची, पण त्या भावना शोभाला दिसू देत नसायची. चिंतेची सारी विचारशक्ती आईनं मारून टाकल्यासारखं शोभाला वाटत राहायचं. पण हा आधारही फार दिवस राहिला नाही. राघवाच्या निष्ठुतेच्या काजळानं शोभाचं सहानुभूतीचं डोळं उघडलं. ते काजळ इतकं झणझणीत होतं की शोभाच्या डोळ्यातील अश्रू सुद्धा आटलं होतं. इतके दिवस आईच्या प्रेमळ छत्राखाली दिवस सहज सरत होतं, पण आता एकाकी जीवनात काय करावं हेच शोभाला समजत नव्हतं. काहीच कळत नव्हतं. भयंकर वादळ वाऱ्यात सापलेल्या होडीसारखी शोभाच्या मनाची स्थिती झाली होती. भयसागर पार करणं आधीच कठीण असतं, त्यात हे मनोविकाराचं प्रचंड वारं. यातून किनारा सापडणार का असा प्रश्न शोभाला भेडसावत होता. तिच्या जगण्यातील पूर्वीचं स्वरूप आलटून गेलं होतं. दुःखाच्या भाराखाली शोभा हळूहळू खचत चालली होती. आपल्यातली सारी शक्ती चिरडून गुदमरून जाते अशी एक जाणीव शोभाला आता तीव्रतेनं होत होती. शोभा कसलासा विचार करत हळुवारपणे अंथरुणावरनं उठली. सावकाशपणे एक एक पावलं टाकत राघवाचं पाकीट ठेवलेल्या खिडकीजवळ आली. एक वेगळा विचार करून तिनं ते पाकीट फोडून त्याचं पत्र वाचायचं ठरवलं होतं. आता एक दृढ विश्वासाचा आधार तिच्या फरफरणाऱ्या मनाला शांत करत होता. शोभा आता भावविवश झाल्यासारखी दिसत होती. तिच्या दृष्टीतील नेहमी असणाऱ्या उल्लसित खेळकर छटा त्या नाहीशा होऊन तिच्याऐवजी गंभीर पण आर्जवी असं तेज दिसायला लागलं होतं. दीर्घकाळ अंतकरणातून कोंडून धरलेले शब्द तोंडातून एकदम बाहेर पडू दिले की मनाला श्वास अपुरा वाटायला लागतो. शोभांच्या ओठांच्या हालचालीत एक प्रकारची चमत्कारिक असहायता समोर येत होती. तिच्या नाकपुड्या स्फुरत राहिल्या होत्या.
जणू काही तोंडाची भाषा थांबून नागपुड्यांची भाषा सुरू झाली होती. देवाचा धावा करत तिनं दोन्ही हात आपोआप जोडलं गेलं. देवाच्या रूपानं ती मनाला धीराचा आधार देत होती. शोभानं पाकिट हातात घेतलं. पत्र उघडून पाहताना ती पुतळ्यासारखी क्षणभर स्तब्ध झाली. तिला ते मंगलवाद्याचं सूर ऐकू यायला लागलं. तो मंगलवाद्याचा आवाज आता अगदी जवळ येत असल्यासारखा शोभाला वाटायला लागला. वाजंत्री वाजवत होते असं म्हणतात तो आवाज दुमदुमत होता. वरात दाराच्या घरात थांबली होती. फटाक्यांच्या आवाजाने कानठळ्या बसत होत्या. शोभाच्या मनात संसाराच्या नवनवीन स्वप्नांच्या भुईनाळ्या फुटत होत्या. जाई जुईच्या फुलमाळाने शोभा सजली होती. वधूवरांकडे सारेजण टक लावून पाहत होते. सर्वांच्या नजरांनी शोभा लाजेने चूर झाली होती. सारं नवं. छाती धडधडत होती. पाय लटपटत होता. वरातीत प्रत्येकाने दिलेल्या साखर पाण्यानं तोंड गुळचट झालं होतं. शोभा आठवणीतून खाडकन जागी झाली. क्षणभर तिनं विचार केला आणि मग उत्सुकतेने शोभानं पत्र वाचायला सुरुवात केली. शोभा, पत्र लिहिताना मी खूप शर्मिंदा झालोय. तुझ्यावर केलेल्या अन्यायाची कोणत्या शब्दांनी क्षमायाचना मागावी हेच मला समजत नाही. आता फक्त शब्दांचंच दिवं पाझळणार असे तुला वाटेल. इतक्या वर्षांनी मी तुझी आठवण करत असल्यामुळं तुला खूप रागही आला असेल. पण यातला एकही शब्द खोटा नाही. माझं तुझ्यावर खूप प्रेम नाही असं जरा सुद्धा समजून घेऊ नकोस. पण आई, होय, आईमुळंच तू घरातून रागानं निघून गेलीस. तुझा राग रास्त होता. खरं तर आईनं तुझ्याशी मायेनं राहायला हवं होतं. पण तिचा आक्रस्ताळीपणा, तुझ्याबद्दल तिच्या आकण तांडवानं मी खचून गेलो होतो. कुणाला समजावावं मला समजत नव्हतं. आईला मी बोलणार तरी कसा होतो. पूर्वी तिनं खूप कष्ट केलं होतं. लहानपणी वडिलांचं छत्र हरवल्यावर दुसऱ्यांची पडेल ती कामं करून तिनं मला मोठं केलं होतं. त्यामुळे तिच्याशी वाद करणं मला खूप अवघड वाटत होतं. तो निघून गेल्यावर मला झालेलं दुःख मी तुला सांगू शकत नाही. तुझ्यासाठी दिवस रात्र तडफडत होतो. आई माझ्या दुसऱ्या लग्नासाठी धडपडत होती. पण तिला मी ठामपणे नकार दिला. तसं काही केलंस तर मी माझं जीवन संपवीन. स्पष्ट शब्दात तिला धमकी दिल्यानंतर ती थंड झाली. तुला वाटेल मी इतकं प्रेम करत होतो तर भेटायला का आला नाही. शोभा, तसा मी कितीतरी प्रयत्न केला. तुला कितीतरी पत्र पाठवली. पण तुझ्याकडून काहीच उत्तर आलं नाही. तुझे आईवडील देवाघरी गेले. मी धावत पळ तुला भेटायला गावाकडे आलो. पण तुझा मामा मला वेशीतच भेटला. तू खूप चिडली आहेस. भेटायला जाऊ नको, नाहीतर खूप मोठं भांडण होईल. शोभाला तुझं तोंड बघायची इच्छा नाही. एवढं सांगून तो थांबला नाही. तर गावातील एका तरुणाशी तुझा विवाह होणार आहे असंही सांगितलं. तू आहे तसा माघारी फिर अशा कडक शब्दात त्यानं सुनावलं मला. ते सारं ऐकून मला फार दुःख झालं. आलो तसाच पाठीमागं फिरलो. तुला पुन्हा भेटण्याचा, पत्र लिहिण्याचा मी खाटाटोप केला नाही. मी माझ्या कामात गढून गेलो. पण तुला तीळ मात्रही विसरलो नाही. इतक्या वर्षात लग्नाचा मी विचारही केला नाही. मधल्या काळात माझ्याही आईनं या जगाचा निरोप घेतला. तूही पुन्हा विवाह केला नाहीस हे समजलं. पण खरंच कोणत्या तरुणाशी तुझे संबंध असतील. तुझा मामा खोटं बोलणार नाही म्हणून तुला भेटण्याचा अथवा पत्र लिहिण्याचा प्रयत्न केला नाही. शोभा, तुझ्या भेटीसाठी माझा जीव गुदमरतोय, तळमळतोय. वाटतंय कशा कशाची पर्वा न करता तुझ्याकडे धावावं. पण तुझा राग तसाच असेल तर
या भीतीनं पाय अडखळतात. शोभा, पत्र मिळताच मला पत्राचं उत्तर नकोय, तर प्रत्यक्ष तूच भेटीला यावं यासाठी मी तुझी वाट पाहतोय. आपण पुन्हा जीवनाची नवी बाराखडी दोघांच्या साथीनं सुरू करूया. तुझा आणि फक्त तुझाच राघव. पत्र वाचल्यानंतर शोभाच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा लागल्या. मामाचं कर्तृत्व तिला दिसायला लागलं. त्याच्या वाईट नजरेचं विखारी सर्प झेलताना तिला जगणं असह्य होत होतं. राघवाच्या पत्रांची वाटी त्यानंच लावली होती हे तिच्या लक्षात आलं. त्याच्या कर्माची फळं मामाला भोगावी लागली होती. गाव सोडून तो कायमचा परागंदा झाला होता. शोभान आता निर्धार केला, राघवाला भेटायचं, पुन्हा दूर जायचं नाही. दोघांची प्रेमाची सप्तपदी तिला पुन्हा चालायची होती. राघव विना तिलाही असं एकाकी जगणं असह्य झालं होतं. राघवाच्या भेटीसाठी आता तिचाही जीव तडफडत होता. तिनं बॅगेत कपडे भरायला सुरुवात केली. आता क्षणाचाही वेळ ती दवडणार नव्हती. राघव या शब्दानं तिचं मन आता व्यापून टाकलं होतं.